शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार असल्याचं कळत आहे। नुकतीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट झालेली आहे, त्यांची बैठक झाली आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। अगदी काही तास उरलेले आहेत आणि आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळत आहे। दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे, काय अपडेट? तर या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची अगदी काही वेळात पत्रकार परिषद पार पडणार आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे बंडखोरांचं बंड थंड करण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे, काय अपडेट? सिल्लोड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत या बैठकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जी काही बंडखोरी झाली ती शमवण्यासाठी महत्त्वाची चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। ही माहिती मिळते त्यानुसार ठाकरे गटाचे नेते शिवसेना नेते संजय राऊत हे या पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याची माहिती मिळते। एकूणच महाविकास आघाडीची जी काही रणनीती आहे जी शिष्टाई झालेली आहे त्या संदर्भात अधिकृतरित्या संजय राऊत हे पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना माहिती देणार असल्याची माहिती मिळते। या पत्रकार परिषदेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहतात का हे पाहावं लागेल। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार संजय राऊत हे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात संजय राऊत हे पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि महाविकास आघाडीमध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये बंडखोरी झालेली आहे त्या बंडखोरी शमवण्यामध्ये त्यांना किती यश मिळतंय याची अधिकृत माहिती जी आहे ती थोड्याच वेळात महाविकास आघाडीचे नेते हे जाहीर करणारे आपण समोर दृश्य पाहू शकतो। सिल्लोड बंगल्याच्या बाहेर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात पत्रकार परिषद जी आहे सुरू होते आहे। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। ही थेट दृश्य आपण पाहतोय तर सिल्वर ओक परिसरातली ही दृश्य आहेत। उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार हे सध्या आता पत्रकार परिषद घेण्यासाठी येत आहेत। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि आता त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे ते स्पष्ट करतील। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि आता बंडखोरांचं बंड थंड करण्यात महाविकास आघाडीला यश मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाही सुरू म्हणजे काय काय नेमकी बैठकीत चर्चा झाली, काय अजेंडा होता आणि कोणत्या निर्णयापर्यंत तुम्ही आलेला? बंडखोरी शमली का महत्त्वाचं? हा बघा, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माननीय शरद पवार साहेबांकडे आज आले। अर्थात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। महाविकास आघाडीतल्या दोन्ही प्रमुख नेत्यांची अशी भूमिका आहे की तिन्ही पक्षामध्ये कोणीही एकमेकाच्या विरुद्ध कोणाचा अर्ज राहू नये आणि तिघांनी एकत्रितपणे निवडणुका लढाव्यात। जे मित्र पक्ष आमचे आहेत त्यांनाही त्यांच्या जागा आम्ही दिलेल्या आहेत, तरी समाजवादी पार्टी असतील, शेतकरी कामगार पक्ष असतील, कम्युनिस्ट पक्ष असतील तर त्याने सुद्धा काही ठिकाणी अर्ज भरले। त्यातले आज कॉम्रेड कराड इथे आले होते, त्यांनी नाशिक पश्चिम येथे अर्ज भरला। माननीय पवार साहेब आणि उद्धव साहेबांशी चर्चा केल्यावर ते आपला अर्ज मागे घेतात। असे अनेक उमेदवारांना इथून पवार साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी फोन केले, संपर्क साधला आणि प्रत्येकाला सांगितलं की आपण अर्ज मागे घ्यावे। आज 3 वाजेपर्यंत साधारण चित्र स्पष्ट होईल, पण आमची भूमिका अशी आहे की कोणीही एकमेकाच्या विरुद्ध न लढता एकत्रितपणे काम करावं। आपण म्हणाल सूचना दिल्यात सगळी। आम्ही जसं दोघांनी प्रयत्न केले तसं काँग्रेसही प्रयत्न करते आणि
त्यांच्या वतीनं त्यांचे ज्येष्ठ नेते लोक आहेत त्यांचा आमचा सुशोभाग साहेब अनेक ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार ते आपल्या पार्टीचे तसंच- ऐका एक सॉरी मी मध्ये थोडंसं मध्येच मी बोलतो कारण आता जसं संजय राऊत म्हणाले पवार साहेब म्हणाले आम्ही काल परवापासून आमच्या पक्षातल्या सर्वांना सूचना देतो आहोत. पवार साहेब देत आहेत, काँग्रेस देते आहे. अनेकांनी अर्ज मागे घेतले सुद्धा आहेत. काही जण अर्ज आता मागे घ्यायला चाललेले आहेत. एक साधारणतः 3 वाजता ही मुदत संपल्यानंतर आता राहिले किती वेळ जेमतेम 1 तास राहिला तर 3 वाजल्यानंतर कोणी मागे घेतले कोणी नाही घेतले हे चित्र स्पष्ट होईल आणि जर का कोणी आम्ही सांगूनही मागे घेतलेले नसतील तर मग नाईलाजाने पक्ष त्यांच्यावरती कारवाई करेल. मात्र आमचा पूर्ण प्रयत्न आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितच ही निवडणूक लढवत आहोत. त्याच्याबद्दल काय आता कोणाचंच दुमत नाहीये. सर्वांना जिथे जिथे परत एकदा सांगतो ज्यांचे अपक्ष किंवा बंडखोर म्हणून ज्या पक्षाचे उमेदवार उभे राहिलेत त्यांना आमच्या सूचना गेल्यात आणि तिथे काय होईल ते 3 वाजता स्पष्ट झाल्यानंतर पुढची आमची जी काय पावलं असतील ती आम्ही टाकू. सगळ्याकडचे चित्र स्पष्ट होईल. आम्ही सूचना सगळीकडे दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक जागा काढून एकाच जागेवर चर्चा तुम्ही आता करू नका. आम्ही प्रत्येक जागेवर सगळीकडे आम्ही सूचना चर्चा दिल्यात केली आहे. आणि सांगली पॅटर्न सगळीकडे राबवू शकतो. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने सांगली झालं तसं अनेक मैत्रीपूर्ण मतदारसंघामध्ये लढतीवर पवारसाहेब मैत्रीपूर्ण लढतीवर आपला विश्वास आहे का? आमचा त्या रस्त्याने जायची आमची अजिबात इच्छा नाही. म्हणजे मैत्रीपूर्ण निवडणूक कुठेच होणार नाही जे काय असतील ते स्पष्टता असेल. असं 3 वाजता आम्हाला फिक्स आहे. आता एकच आहे तुम्ही जेवढा वेळ आमच्या इकडे घ्याल तेवढा आमचा अधिक फोन करायचा वेळ उद्धव तुम्ही आणखी एक काढताय. महत्त्वाचं आहे. रश्मी शुक्ला यांची बदली झालेली आहे. रश्मी शुक्ला यांची बदली ऐका एक झालेली मिनिट जरा थांबा ना. शेतकरी कामगार पक्षाबरोबर काल संध्याकाळी आमची चर्चा झाली. जयंत पाटील संजय राऊतांकडे आले होते. माझ्याशी ते फोनवर बोलले. आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही उरणची जागा लढतो आहोत आणि जसं पहिलं ठरलं होतं अलिबाग पेण आणि पनवेल इथे शेका पक्ष जागा लढवेल. आता आम्ही दोन्ही पक्षांकडनं अर्ज मागे घेण्यासाठी सूचना गेलेल्या आहेत. त्याप्रमाणे उरणला शेतकरी कामगार पक्ष त्यांचा उमेदवाराचा अर्ज मागे घेईल आणि आम्ही अलिबाग पेण पनवेल इथले 3 अर्ज मागे घेऊ. तर त्याच्या बाबतीत आम्ही सगळ्या सूचना म्हणून मी म्हटलं नाही की आता सगळं तुम्हाला आता सांगायला लागलं तर आता जेमतेम 1 तास राहिलाय. आणखीन काही ठिकाणी आम्हाला सूचना द्यायच्या आहेत. काय होते ते बघायचंय तर कृपा करून एक 3 वाजेपर्यंत आपण सगळेच जण संयम ठेवूया. 3 वाजता तर चित्र जे काय आहे ते जगासमोर येणार आहे. तर त्याच्यानंतर आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवलं. रश्मी शुक्ला यांची बदली झाली आहे. महाविकास आघाडीचं सातत्यानं म्हणणं होतं. स्वतः नाना पटोले यांनी मागणी केली होती. त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? इलेक्शन कमिशनने घेतलेला निर्णय अतिशय योग्य निर्णय आहे. माझ्या मते ही राज्य सरकारला सवलत दिली. ज्या व्यक्तीचा कालखंड संपलेला आहे आणि त्याच्याबद्दल जाहीरपणाने अनेक लोक बोलतात सत्तेचा गैरवापर संबंधीचं अशा व्यक्तीला एक्सटेन्शन देऊन त्यांच्या कालखंडामध्ये ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न हा अश्लाघ्य प्रयत्न होता. इलेक्शन कमिशनने योग्य निर्णय घेतला. आता ज्यांच्याबद्दल घेतला त्यांना जर स्वतःच्या संबंधी काही असेल तर त्या पदावर कायमचा त्या राहता कामा नये. साहेब दुसरीकडे जरांगे यांचा मुद्दा जो काल त्यांनी सांगितलं होतं की निवडणूक लढवणार पण आज त्यांनी घोषणा केली की कुठेच निवडणूक लढवणार नाही. महायुतीच्या नेत्याकडनं स्पष्ट असा आरोप केला जातो की महाविकास आघाडीच्या सांगण्यावरच ह्या सगळ्या घडामोडी घडतात. याच्यात या आघाडीचा कोणाचाही काही संबंध नाही. हा निर्णय त्यांचा पूर्वीचा निर्णय त्यांचा होता. मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्याचे एकच कारण आहे आनंद व्यक्त करण्याचा. ते सतत सांगतात की भाजपला आमचा विरोध आहे. या पद्धतीने उमेदवार ठेवले असते तर त्याचा लाभ भाजपकडे झाला असता. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य. अरे अभी अभी अरे फोन करून तर संयुक्त पत्रकार परिषद सुरू होती. यामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत आहे असं शरद पवार यांचं वक्तव्य समोर आलं. निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल त्याचं स्वागत आहे असं ते म्हणाले. बंडखोरी टाळण्यासाठी भेट असल्याचं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर चर्चा झाली आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. संयुक्त पत्रकार परिषद सुरू होती, अर्ज मागे घेण्याची विनंती करतोय असं देखील उद्धव ठाकरे यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे. 3 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. इतर राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.